आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे जाधव काका आहेत, प्रगतशील शेतकरी साहेब आहेत. आज आपण त्यांच्या ह्या पिकामध्ये ह्या प्लॉटवर आहे. आजची तारीख, साहेबांचं नाव, हे पीक कुठलं आहे आणि कधीपासून ट्रीटमेंट चालू केली आज मी साहेबांना विचारणार आणि साहेब त्याचं उत्तर देणार आहे. तर तिकडे बघून फक्त तुमचं नाव, गाव आणि पत्ता सांगा. माझं नाव श्री के.पी. कृष्णात पिराजी जाधव. नावदगी हद्दीत शेती आहे, अक्रोड तालुका, जिल्हा सोलापूर. पण आम्ही राहणार रहिवासी आहोत शावळचे, जवळच इथंच सरस आहे आमच्या शेताकडे. ही नावदगी हद्दीमध्ये आहे. आपण ज्या प्लॉटला बसलो आहे हे बरोबर किती एकरचा प्लॉट आहे? हा 1.5 एकर आणि हा 1.5 एकर, असं दोन मिळून 3 एकर. 3 एकर आणि खाली तुरीचं 2 एकर, वर तुरीचं 3.5 एकर. बरं. ते सोयाबीन ते 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 2.5 एकर. बरं. आणि ऊस एक 2 एकर. असं 2 एकर एकर 14 एकर होतं. हा सगळं मग 14 एकर आणि तिकडे एक थोडं आहे शिल्लक. सगळं मिळून बरोबर 14 एकर 14 शिल्लक राहतं. हां 14 एकरमध्ये आपलं आता पीक आहे. हां मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत आपण आजपासून हां. आपली ट्रीटमेंट सुरू केली. आजची तारीख आजची तारीख आता आज 7 सप्टेंबर बरोबर. हां 7 सप्टेंबर 2025 आजची तारीख आहे. आज 200 लिटर फवारलं. आज 200 लिटर आपण तयार करून फवारलं. फवारामध्ये तुम्ही हे घेतलं, हां घेतलं सुपर ॲग्रो बुस्टर. त्याच्याबरोबर काय काय घेतलं? त्याच्याबरोबर दुसरं एक 13-40-13 आहेत की तिथं सांगा. 13-40-13 13 बरोबर. हां एक मायक्रो न्यूट्रिएंट मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि अजून एक पावडर आहे का? मग माती 20 किलो मातीचं पिकाला मातीच फवारली. आणि त्यामध्ये हे आहे की सगळं औषध आणि दोन वर्ष माती आणि तेल, वस्त्रगाळ करून आणि वस्त्रगाळ करून माती आपण फवारली. हां कीटकनाशक वापरलं का आता आपण? नाही कीटकनाशक ऐवजी आपण माती वापरली. मामा बरोबर आहे, तुम्हीच फवारला आजची सुरुवात. आणि हे एरंडाचं ओवा, तेल. हा एरंडाचं तेल. हे ओवा पीक आहे बरोबर. हां. हे आता आपण इथे बघतोय, मला वाटतंय किती एक बोट माझं 2 जे इंच. आहे 2 इंच एवढंच दिसते उंची बरोबर. हां आपण पूर्ण प्लॉट जर बघितला तर सेम अशी आहे. आजच्या तारखेला शेतकरी श्रीमंत झाला तरच देश श्रीमंत होईल या अभियानाअंतर्गत आज आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे शेतकरी साहेब आहेत, प्रगतशील शेतकरी साहेब आहेत, जाधव साहेब यांच्या शेतामध्ये हजर आहे. बरीच पिकं आहेत इथं. आपण बरोबर मागचा व्हिडिओ आपल्याला तारखेसकट बघायला मिळेल. 7 सप्टेंबर 2025 रोजी ह्या पिकाची ट्रीटमेंट चालू केली ती. आज बरोबर 63 दिवस पूर्ण झाल्यात. आजची तारीख आहे, असा तारीख किती आहे? 11 नोव्हेंबर 2025. 7 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 1 महिना, 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2 महिने आणि वरचे हे 3 दिवस. म्हणजे बरोबर 63 दिवसापूर्वी आपल्याला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल 2 इंचापर्यंत ओवा आपला पीक आहे होतं. आणि आज त्याची परिस्थिती काय आहे, किती माल लागला आहे, काय परिस्थिती आहे, सगळी आपण बघूया. साहेब नमस्कार. मी तुम्हाला जे सांगतो तुम्ही फक्त कन्नडमध्ये सांगा. जे पीक आहे, मी जे ट्रीटमेंट तुम्हाला दिली त्याचं तुम्हाला रिझल्ट कसं वाढतंय फक्त कन्नडमध्ये तिकडे बघून सांगा. एक नंबर वाट असतं. आणि कीटकनाशक ह्याला किती रुपयाचं लागलं? कीटकनाशक आपण घरातच तयार केलं. आणि कीटकनाशक काय नाही, तुम्ही काय दिले औषध तीच फक्त कीटकनाशक काय लागलेलं नाही. जाधव साहेब तुमचे प्लॉट आहेत, हे साहेब आपले प्लॉट बघत असतात. ह्याला आजपर्यंत कीटकनाशक किती रुपयाचं वापरलं? 0 रुपयाचं कीटकनाशक वापरलेलं आहे. आपल्या शेतातल्याच नैसर्गिक मटेरियल वापरून आपण कीटकनाशक तयार केलेलं आहे. म्हणजे कीटकनाशकचा खर्च झिरो झाला. खतांचा खर्च इतर जर वेळेपेक्षा कमी झाला का जास्त झाला? अगदी कमी झाला खर्च. आता साहेब जरा मोबाईल घेऊन पुढे या. साहेब हे आमचे नबी साहेब आहेत, हे बी एक प्रगतशील शेतकरी आहेत, हे बी शेतकरी आहेत. साहेब तुम्हाला प्लॉट बघून कसं वाटतंय कन्नडमध्ये सांगा. एक नंबर का सर प्लॉट द्या टेन्शन ಇಲ್ಲ. एक नंबर. आता एक नंबर रिझल्ट आहे. एक नंबर साहेब जरा व्हिडिओ पुढे घ्या. आपण फुलं ಏನ್ ನೋಡೋದಿಲ್ಲ एक नंबर ರೇಟ್ ಅದ್ರಿ ಯಾನ್ ನೋಡೋದಿಲ್ಲ ಮಾಲ್ ಬಿ ವಜ್ಜೆ ಆಗ್ಯದ. ही परिस्थिती बघा ಚಿಕ್ಕರ असं बाबा जरा इथं बघा चिखल असू दे. आता हे बघा हे जवळ हे जे पीक आहे ना हे भारी बनतोय मला एवढा ह्याला फुटवा आणि हे फळ जे तयार झालंय ओव्याचं, हे फुलं जी तयार झालेली ಒಂದ್ आहेत, ಬಿ ಫೇಲ್ ಇಲ್ರಿ ಎಲ್ಲಾ ಚಂಡಿ ಪೂರ ಮಾಲ್ ಅದ ಯಾನು ಅಡಚಣಿ ಇಲ್ಲ. म्हणजेच काय की सगळं मालच माल आहे. कुठं फेल एक गेलेला नंबर कुठंच काय हायच अडचणी ಇಲ್ಲ. काहीच हा. अडचण झालेलं नाही. सगळा सगळं भरून आहे पुरा झाड भरून पुरा. ह्यामुळे खरोखर शेतकरी श्रीमंत होऊ शकतो. 100% दादासाहेब श्रीमंत होऊ शकतो. 100% खर्च कमी आणि उत्पादन वाढू शकतं. बस हे मी जे सांगितलेले ट्रीटमेंट आहे दादासाहेब, आणि आपण सुपर ॲग्रो बुस्टर ह्याला वापरलं. गुंठ्याला 50 मिली आणि फवारण्याला 1 लिटर पाण्याला 3 मिली.
तर ह्याला तुम्ही समाधानी आहे. हो नक्की समाधान. नवीन साहेब, तुम्ही कन्नडमध्ये काय सल्ला देणार? मी जे मार्गदर्शन केलं आणि जे टॉनिक वापरलं, कन्नडमध्ये काय सल्ला देणार? 1 ನಂಬರ್ ಏನೋ ರಿಸಲ್ಟ್ ಏನು ಅಡಚಣೆ ಇಲ್ಲ ಸಾಹೇಬ್ರ. ಇದೇ ಔಷಧ ನಮಗೆ ಬರಬೇಕು ಮುಂದೆ, ಮತ್ತೆ ಇದೇ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಗಬೇಕು. एक नंबर रिझल्ट आहे असं एक नंबर साहेबांचं मत आहे. माझा सुद्धा शेतकरी बांधवांना सल्ला आहे, पेस्टिसाइड वापरणं बंद करा, नैसर्गिक शेती करा, परफेक्ट शेती करा, रासायनिक खतांचा योग्य मापन करा आणि ह्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर आपल्याला 100% कुठल्या पिकाला किती NPK वापरायचं आणि ते कीटकनाशकचा खर्च 0 कसं करायचं हे संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. धन्यवाद.